जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। आपण काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 16च्या अधिकृत उमेदवार आहात, काय सांगाल? ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिले मी मनसेमध्ये काम केलं. अवघ्या 5 वर्षे मी मनसेमध्ये काम करत होते. म्हणजे पक्ष काहीतरी हासिल करण्यासाठी एका पक्षाचा सहारा लागतो, त्यासाठी मी मनसेमध्ये काम करत आले. त्याच्यानंतर समाजकार्य असो, सोशल म्हणजे लोकांच्या अडीअडचणी असो, भरपूर अशा काही गोष्टी आहेत वार्डामधल्या. आता प्रभाग झालाय वार्डामधल्या की ज्या मी सॉल्व करण्यासाठी आले होते. पण विषय असा झाला की जेव्हा माननीय राजसाहेब ठाकरेंनी म्हणजे इथे लढवण्याचं नकार दिला की नाही म्हणे आपल्या इथे जास्त लोक नाही, यांची युती झालेली आहे, युतीमधले जे लोक आहे ते जास्त आहे, त्यांच्याकडे आपण युती नाही करू शकत. त्याच्यामुळे त्यांनी वरून असा आदेश दिला की छत्रपती संभाजीनगरमध्ये लढणार नाही. त्यासाठी मग मला काहीतरी निर्णय घ्यायचा होता, कारण अगर जर मला नगरसेवक व्हायचं आहे आणि मला आपल्या समाजाचा काहीतरी बदलाव आणायचा आहे, त्यासाठी मग मला काँग्रेस पक्षाकडे जाऊन म्हणजे बी फॉर्म घेऊन मला काँग्रेस पक्षामधून तयारी केली. प्रभाग क्रमांक 16 मधील संजय नगर, भवानी नगर, कैलास नगर, दादा कॉलनी हा जो भाग आहे हा जुना भाग आहे. सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी गोरगरीब जनतेचा हा भाग आहे. समस्या मोठ्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करणार, याला सामोरे कसे जाणार? हे पहा, मी अवघ्या 10 वर्षापासून काम करते इथे. ज्या समस्या आहेत म्हणजे माझ्याकडे काही पद नसताना सुद्धा मी माझ्या महिला भगिनींचं या वार्डातल्या माझ्या लोकांचे मी काम करत राहिलेले आहे त्या पिरियडमध्ये. तर मग मला असं वाटतं की अगर जर माझ्याकडे काही पद असेल तर मी अजून तरी त्याला अजून उत्साहाने मी त्याकडे लक्ष देऊन यांचे जे प्रॉब्लेम्स आहे, कोणाचे ड्रेनेजचे म्हणा, त्याच्यानंतर आपल्या रस्त्यांचे म्हणा, लाईटचे म्हणा, सगळ्या गोष्टी आहेत ते मी करण्याचा महत्वाचं म्हणजे महानगरपालिकेकडून 4 गोष्टीची सर्वसामान्य जनतेला गरज आहे. आवश्यकता असते: ड्रेनेज लाईन, पाणी, लाईट आणि रोड. हो. या गोष्टीसाठी पण छत्रपती संभाजीनगरचा हा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न बनलेला आहे. नुसता हा एका प्रभागाचा नाही, पूर्ण शहराचा हा विषय आहे. कसं बघायचं याकडे? आता अवघ्या 10 वर्षापासून इथं कोणी नगरसेवक नव्हते, कोणी लक्ष द्यायला नव्हतं. आणि महानगरपालिकेमध्ये वारंवार आपले इथलचे कोणी सदस्य महानगरपालिकेमध्ये गेले का ते तिथून त्यांना काही रिस्पॉन्स भेटला नाही, कारण तुमचे इथे नगरसेवक तुमच्या लोकांना सांगा म्हणून सांगायचे. ह्या 4 गोष्टी आपल्या प्रभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कसं अवेलेबल करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार. आपण आता जिथे बसून आपण आपला इंटरव्ह्यू करतोय मॅडम, ते धार्मिक स्थळ आहे. हिंदू धर्मामध्ये धार्मिक स्थळाला मोठं महत्व आहे. त्या धार्मिक स्थळाजवळ एक 4-5 वर्षापासून ड्रेनेजची एक मोठी समस्या होती. ती आपल्याकडून दूर नाही झाली असा आरोप होतोय आणि आपण सगळ्या प्रभागाचा विकास करण्याचा विषय करता आहात. सर, विषय असा झाला की हे जे मंदिरासमोरचं ड्रेनेजचं काम आहे त्या कामासाठी मी वारंवार प्रयत्न करत आले. त्याच्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो. माझे भजनी मंडळ आहे, माझ्या महिला भगिनी आहे, आम्ही अधिकाऱ्यांसमोर गेलो. ते तिथे नसताना मग आम्ही त्यांना चपलाची सुद्धा हार घातलेले. माझ्यावरती केसेस पडलेले आहेत अशा भरपूर. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तुम्ही जाऊन चेक करून येऊ शकता. आणि मी जेव्हा हे काम करत होते, मी या कामासाठी जेव्हा निवेदनं दिले, सगळ्या गोष्टी केल्या, त्यावेळेस असे काही लोक होते, मी त्यांचे नावं नाही घेत, असे काही लोक होते ज्यांनी विरोध केला. कशासाठी? तर कमिशनसाठी. त्यांनी हे काम थांबवलंय. मला माहिती आहे सप्त्याच्या वेळेस आमच्या इथे काय परिस्थिती होती. अक्षरशः आम्ही आमच्या डोळ्यांमध्ये पाणी आणतो जेव्हा ही परिस्थिती पाहतो. पण या लोकांचे नाव, आता मी इलेक्शनला उभी आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटेल की मी माझं नाव मोठं करण्यासाठी त्यांचं नाव घेते, पण मी त्याच्यासाठी नाही करत आहे. मी त्यांचं नाव जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा मी त्यांचे नाव उघड आणेन. आणि राहिलं ड्रेनेजचा, मंदिराच्या ड्रेनेजचं काम मी पूर्ण करणार आहे आणि हे पूर्ण करायची जिम्मेदारी माझी, हे आश्वासन देते. पण आपल्यावर पक्ष बदलण्याचा पण आरोप होतोय.
सर, पक्ष बदलायचं कारण मी तुम्हाला सांगितलंय की जेव्हा माननीय राजसाहेब ठाकरे, मी एवढ्या वर्षापासून मनसेचं काम केलं, मनसेमध्ये राहून आम्ही आंदोलने केले. त्यामध्ये असाही एक प्रश्न निर्माण होतोय का बा चला काल तुम्ही एका पक्षात होता, आज एका पक्षात आला, उद्या तुमच्यावर कितपत विश्वास ठेवायचा? मी ते विश्वासार्हतेला पण तडा जातोय. मी तेच सांगते तुम्हाला की जेव्हा मी मनसेमध्ये काम केलं, आम्ही एवढे आंदोलनं केले. तुम्ही आमची लिस्ट काढा, आम्ही आंदोलनं केले, निवेदनं दिले, सगळ्या गोष्टी केल्या. आणि जेव्हा आता इथे निवडणूक लागायची तयारी झाली, तिकडे युती झाली, उबाटाची आणि राजसाहेबांची युती झाली. राज त्या ठाकरेंनी काही युतीमुळे ठिकाणी त्यांनी मोजक्याच ठिकाणी निवडणूक मोजकेच ठिकाणी, लढण्याचं जाहीर केलेलं या आहे. कारणास्तव, कारण त्यांनी असं सांगितलं, माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आजही खूप मान आदर आहे. कारण ते राजसाहेब ठाकरे, त्यांनी भरपूर अशा गोष्टी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहे. त्याच्यावरती त्यांनी जेव्हा इथं असं वाटतंय का आपल्या प्रभागामध्ये जातीचं राजकारण पण होणार आहे? काय वाटतं? होईल ना, जातीचं राजकारण होणार आहे, नातेवाईकांचं राजकारण होणार आहे, हिंदू मुस्लिम हे सुद्धा होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहे इथे, या खऱ्या गोष्टी. याला आपण हा जो चक्रव्यूह आपण कसा भेदणार आहात? वैयक्तिक, मी प्रत्येकाला वैयक्तिक भेटणार आहे, वैयक्तिक, आणि माझ्याकडून जिथपर्यंत प्रयत्न होईल मी ते प्रयत्न करणार आहे. नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना मला हेच आव्हान द्यायचं आहे की 10 वर्ष झाले, 10 वर्षामध्ये निवडणूक लागलेल्या नाही. आता हा तुम्हाला तो गोल्डन चान्स आहे की तुम्हाला असे 4 उमेदवार निवडायचे आहे की जे तुमच्या हक्कासाठी, जे तुमच्या जवळचे, तुमच्या हक्कासाठी एका फोनवरती ते यायला पाहिजे आणि तुमच्या समस्या सोडवायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरचा नाही, तुम्हाला आपल्या आतला, आपल्या जवळचा नगरसेवक हवा आहे. या होत्या प्रभाग क्रमांक 16च्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रीनाताई राठोड यांनी 24/7 जनतेसाठी उपलब्ध असण्याची ग्वाही आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला दिलेली आहे. जनता यांच्यावर कितपत विश्वास करेल हे येणारी 16 तारीखच ठरवेल.